लोन फेडू नका. एवढे पैसे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा, SWP चालू करा आणि त्यातून EMI भरा. हा सल्ला तुम्ही अनेकदा ऐकला असेल. हा प्लॅन कागदावर खूप छान दिसतो, पण प्रत्यक्षात मात्र अनेकदा वेगळंच घडतं. कारण मार्केट नेहमीच वर जात नाही. लोनच्या इंटरेस्टमध्ये चढउतार होऊ शकतो. तुमच्या नोकरी व्यवसायात अडचणी निर्माण होऊ शकतात. कधी कधी मार्केट खाली गेलं तर लोक घाबरतात आणि बऱ्याच लोकांकडे पुरेसा इन्शुरन्स देखील नसतो. ज्या लोकांनी असा प्लॅन चालू केला आहे त्यांच्यामध्ये मी हे काही परिणाम पाहिले आहेत. एकीकडे EMI चालू असतो आणि टेन्शनही. बाजार कोलमडल्यामुळे तुमची गुंतवणूक अपेक्षेप्रमाणे वाढत नाही. अचानक तुम्हाला पैशांची गरज निर्माण होऊ शकते. म्हणून प्रत्येक वेळी लोन ठेवून गुंतवणूक करणं हे योग्य असेलच असं नाही. हा निर्णय तुमची परिस्थिती, तुमचं उत्पन्न आणि तुमच्या जबाबदाऱ्या हे बघून तुम्हाला ठरवावं लागेल. तुम्हाला जर ॲडिशनल 10 लाख रुपये मिळाले तर तुम्ही लोन फेडाल की गुंतवणूक कराल हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट, लाईक आणि शेअर करून सांगा आणि आमच्या YouTube आणि Instagram चॅनलला सबस्क्राईब करा.